तुम्हाला सांगतो ही गंभीर बाब आहे. दूध याला अमृत म्हटलं जातं. आईचं दूध या अमृत म्हटलं जातं, गाईचं दूध या अमृत म्हटलं जातं. आणि दुर्दैवाने या ठिकाणी काही भेसळचे प्रकार चालू आहे. जर यांनी थांबवले नाही ना, आता तुम्हाला सांगतो पुढच्या 8 दिवसात जर यांनी ही भेसळ थांबवली नाही तर यांची भेसळ सुद्धा मी जिल्ह्यापुढे आणेल. मला सांगतो युरियाचं दूध करतात, गोड तेल टाकून दूध करतात, फॅट लागावे म्हणून भेसळ करतात. अक्षरशः दूध संघाचा क्वालिटी कंट्रोलचा एक माणूस जिभेला सुद्धा ते दूध लावत नाही, इतकी भेसळ त्या ठिकाणी सुरू आहे. आणि म्हणून आणि दुसऱ्या बाजूला आम्ही दूध अमृत गोल्ड किती डिमांड होती काय त्या ठिकाणी. आज आपण जर बघितलं यांचा सेल्स डाऊन होतोय दिवसेंदिवस. या सगळ्या परिस्थितीमध्ये मागच्या वर्षी यांनी तोट्यात दाखवायचा प्रयत्न केला वेगवेगळ्या पद्धतीने. आणि म्हणून माझं या सगळ्यांना आव्हान आहे की आपण भाव फरक अनुदान द्या. आणि तुम्हाला सांगतो की यांनी काय केलेलं आहे, आता जवळजवळ आमचं म्हणणं जे आहे की तुम्ही जे बटर आणि जी पावडर होती याच्यामध्ये नोव्हेंबर ते एप्रिल 27 रुपयांनी जे दूध खरेदी केलं ते आता जास्त भावाने विकले गेले, त्याला भाव आलाय आता. आणि तो फरक तुम्ही द्या म्हणून मी ते बोनस मागतोय. आणि म्हणून आज एकंदरीत या सगळ्या जर बघितलं आपण तर यांचं अमृतधारा पुसद इथून दूध घेणे दिले चालतं. पुसद म्हणजे मागच्या संचालक मंडळाला कदाचित कोल्ड स्टोरेज विदर्भातलं का पश्चिम महाराष्ट्राला मिळालं तेव्हा याने मोठं आकांड तांडव केलं होतं. किंवा साताऱ्यात ठेवलं बघा काय ते दही तूप वाईला बरोबर आहे, वाईला तेव्हा मोठं आकांड तांडव केलं होतं. मग आता वाईपेक्षा पुसद जास्त नाव आहे ना भाऊ. पुसदचं दूध आणता तुम्ही, पुसदला दूध देतात. कोण ही अमृतधारा, कोणाच्या गळ्यात ही धारा जाते नक्की, बरोबर आहे का चेअरमन साहेब. या खाजगी दूध घेऊन तुम्ही कोऑपरेटिव्हचं दूध का घेत नाही, का सभासद करत नाही. आणि सांगितलं जातं आम्हाला भेटायला पाठवा, सहकारी संस्थांना आम्हाला भेटीला पाठवा. म्हणजे कोणतं राजकारण चालू आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो नाथ डेअरी बरोबर आहे का, तापी डिलाईट, मला त्या खाजगी संस्थांचं नाव घेऊन त्यांच्या बाबतीत बोलण्याचा अधिकार नाहीये. पण कोऑपरेटिव्ह मुवमेंट मध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी खाजगी संस्थांचं दूध घेऊन तुम्ही इथे बिझनेस करून तुम्ही जर इकॉनॉमिक्स आणि तिथून टक्केवारीचं आज जर बघितलं 3 रुपये 70 पैसे लिटर प्रमाणे त्यांना पैसे दिले जात आहेत या खाजगी बीएमसीला. आणि कोऑपरेटिव्हला किती दिले जातात 47 पैसे. आणि 47 पैसे का तर बीएमसी आम्ही दिलं, यांच्या बापाचं नाही, ते एनडीडीबीने दिलेलं यांना. एनडीडीबीने यांना फ्री ऑफ कॉस्ट दिलेले एनडीडीबीने त्यावेळेस कमी पैशात मोफत अनुदानात दिलेले आहेत. आणि ते बल्क मिल्क चिलर बीएमसी जिथे दूध आल्यावर थंड करून त्याचं आपण ज्याला म्हणतो साठवण आणि त्याची टिकवण्याची जी पेरिशिबिलिटी जी म्हणतो ती लाईफ वाढवलं जातं. आणि मग हे खाजगी संस्थाला सांगतात 47 पैसे प्रति लिटर. आणि ज्या कोऑपरेटिव्ह नाही त्या संस्थांना सांगतात तुम्ही बीएमसी टाका 3 रुपये 70 पैसे लिटर देतात. म्हणजे हा जो प्रकार सुरू आहे हा सहकारातून खाजगीकरणाला पोषक चालना देणारा अगदी बरोबर मोदींच्या रूपाने इथं काम करताय. खाऊजा खाजगीकरण उदारीकरण आणि ते वेगळे इथं खाऊजा चालू संस्कृती. आणि म्हणून खाजगीकरणातून या सहकार करण्याचा जो प्रकार आहे हा गंभीर बाब या ठिकाणी येतोय. कर्मचारी बिचारे परमनंट कर्मचाऱ्यांना मागच्या काळामध्ये काही बोनस दिले गेले, यांनी काय नाही सीधा आमचे अर्धा किलो पेढे घ्या, आमचा अर्धा तूप घ्या जा, काहीच नाही. म्हणजे कर्मचारी वाऱ्यावर प्रचंड दहशत त्या ठिकाणी आहे. सीसीटीव्ही लावून घरी यांचं सीसीटीव्ही रिपोर्टिंग करतात हे. म्हणजे कोण आज जातं कोण बाहेर जातं एकदम म्हणजे जसं काही ते सिक्युरिटी प्रेस आहे ती नाशिकची जिथे नोटा पळवणार आहे अशा पद्धतीने सीसीटीव्हीचं काम चालू आहे.